हा बघा एक पक्षी इथं मरून आहे। हा रस्ता आहे वर्धा ते जाम रोडचा आणि हा जो पक्षी आहे, आता मी सफरने जात होतो ड्युटीवर तर मला हा पक्षी दिसला मरून। हा पक्षी बघा आणि हा रोड, मी रोज अपडाऊन करतो। मला हा पक्षी, हा जो पक्षी आहे याला आमच्या भाषेमध्ये चमार कुकडी म्हणून या पक्ष्याचं नाव आहे आणि हा पक्षी सर्व भारतामध्ये आढळतो। बघा तुम्ही त्याचे डोळे बघा। त्या पक्षाचा झाला ॲक्सिडंट, पक्षाचा ॲक्सिडंट झाला आणि हा पक्षी नेहमी जास्त दूर उडत नाही आणि रस्त्याने उडताना सुद्धा हळूपणे उडतो। आणि आपला जो रोड आहे, ह्या रोडवरच्या ज्या गाड्या आहे, ह्या गाड्यामुळं हे जे असे भरपूर पक्षी मी रोज या रस्त्याने मरण पावलेले बघतो। तर बघू शकता तुम्ही पुन्हा कशी मान टाकले, कसं जीव गेलेला आहे पक्ष्याचा। चमार कुकडी म्हणून या पक्ष्याचं नाव आहे। भरपूर असे पक्षी रस्त्यानं मरण पावलेले असतात। मी भरपूरदा याच्यावर व्हिडिओ बनवतो म्हटलं, पण आता बनवाच लागेल, कारण हेच पक्षी मला सर्वात जास्त मरण पावलेले दिसते या रस्त्याने। आज येता येता रस्त्याने हा पक्षी दिसला, याला साईडनं केलं, मी गाडी थांबवली, मला वाटलं की जिवंत असेल तर याला पाणी पाजतो, पण पक्षी मेलेला आहे बघा। याला मी दूर ठेवतो साईडने, जेणेकरून रस्त्याने येणाऱ्या गाड्यांनी पक्ष्यांची हाल म्हणजे एकदम दबला नाही पाहिजे ट्रकच्या चाकाने, म्हणून याला साईडने ठेवतो। पक्षी मेलेला आहे। सर्वांना अशी विनंती करतो की हा एखादी ॲक्सिडंट हा आपल्या सांगून येत नाही, कोणी राव, पक्षी राव, प्राणी राव, पण रस्त्याने येता जाता जर असं जर काही घटना तुम्हाला दिसली तर नक्की गाडी थांबवा, बघा तो पक्षी जिवंत आहे की काय आहे। जिवंत असेल तर त्या साईडनं ठेवा, पाणी पाजा। त्यांचं जर जीवन ते जर वाचत असेल तर आपल्याला खूप चांगलं वाटेल। ॲक्सिडंट हा कोणाच्या हातात नसतो, पण सर्वांना एक विनंती आहे की असं जर कधी रस्त्यावर दिसलं तर गाडी आवर्जून थांबवा आणि त्यांना बघा लागलं आहे काय झालं आहे, सर्वांना अशी विनंती करतो। आणि जेणेकरून गाडी हळू चालवा, जेणेकरून आपल्यांनी सुद्धा अशा चुका होता कामा नये। सर्वांचं जीवन आहे। जय भीम।